वळूयात पुढच्या बातमीकडे। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेनं कोर्टात घुमजाव केलाय। 1 मे रोजी त्यानं एका चिमुरडीला गोठ्यात देऊन अत्याचार केले आणि ती बाहेर वाच्यता करेल या भीतीने तिची निर्घृण हत्या केली। पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली खरी, पण कोर्टात हजर केल्यानंतर मात्र त्याने घुमजाव केला। त्याचं घडलं असं की न्यायाधीशांनी आरोपीला विचारलं की तुम्हाला इथे कुठल्या गुन्ह्यासाठी आणलंय याबद्दलची कल्पना आहे का। त्यावर नराधम म्हणाला की किरकोळ हाणामारीच्या गुन्ह्यासाठी कोर्टात आणलंय। इतकं हिंस्त्र कृत्य करूनही आरोपी कोर्टासमोर आपल्याला कल्पनाच नाही असं म्हणत असल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान कोर्टानं रिमांड कॉपीत आरोपीनं केलेल्या जुन्या गुन्ह्याचा उल्लेख केलेला नव्हता। यावरून कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना फैलावर घेतलाय। दरम्यान पहिलाच नराधम भीमराव कांबळेंनी कोर्टासमोर कशी नाटकं करत होता, पण त्याच आरोपीनं अटक झाल्यानंतर पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली असं बोललं जातं। घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं एक नजर टाकूयात। तर दुपारच्या सुमारास कुटुंबियांकडून चिमुकलीची शोधाशोध सुरू झाली। गोठ्यात चिमुरडीचा मृतदेह आढळला। गावातले सीसीटीव्ही सगळे तपासले गेले। त्यावेळेस आरोपीची ओळख पटली गेली। ग्रामस्थांनी यावेळेस आरोपीला शोधून काढलं आणि चोप देऊनही आरोपी कबूल झाला नाही। गावकऱ्यांनी नराधमाला पोलिसांच्या ताब्यात त्यानंतर दिलं। नंतर लैंगिक अत्याचार आणि हत्येची कबुली जी आहे ती आरोपीने केली। दरम्यान नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशीच भावना व्यक्त होऊ लागली आहे। अनेक राजकीय नेते पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात आहेत, मात्र जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आमच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी येऊ नये अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे। इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत। तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये। त्या मुलीच्या आईला आम्ही भेटलो, भावाला भेटलो। भाऊ म्हणजे दूरचे कझन्स असावे आणि त्यांच्या सगळ्यांशी बोलून मी त्यांना हेच सांगितलं, आम्हाला सुद्धा या बाबतीत राजकारण करायचं नाही, त्यामुळे आमची जी काही स्टेटमेंट आहेत अराजकीय। पण शेवटी मुलीच्या वडिलांनी जर ही भूमिका घेतली असेल तर नक्कीच त्याला मान दिला पाहिजे, सन्मान दिला पाहिजे। तो व्हिडिओ मी आधी बघितला नव्हता, आधी बघितला असता तर मी सुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे इथं याला टाळलं असतं। ती उद्विग्नता मी समजू शकतो आणि बरोबर आहे, त्यांची अपेक्षा बऱ्याच वेळेला असं होतं की राजकारणी लोक येतात, फोटो वगैरे काढले जातात। हे इतकं दुर्दैवी घटना आहे की या ठिकाणी प्रसिद्धी, फोटो या गोष्टी जरुरीच्या नाही आहेत। या ठिकाणी न्यायासाठी जे जे करता येईल त्याचा तपशील बघणं आणि संपूर्ण यंत्रणा कामाला लावणं हे गरजेचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पीडित तिच्या वडिलांची नक्कीच ही भूमिका जी आहे, ही उद्विग्नता जी आहे ती खरी आहे। दरम्यान या संवेदनशील घटनेचं राजकारण नको असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कालच्या पुण्यातील आंदोलनाच्या घटनेबाबत काय म्हटलंय पाहूयात। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे, नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू। दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते। ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नसरापुरातील पीडितेच्या वडिलांशी फोनवरून संवाद साधलाय। यावेळी त्यांनी नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलंय। जास्त दिवस जाणार नाही याचा पाठपुरावा करून कारवाई करू असं आश्वासन शिंदेंनी दिलंय। नमस्कार। फार दुर्दैवी वाईट घटना घडलेली आहे आणि आपण एकाच परिवारातले आहोत। मी कालपासून परवापासून एसपी पोलीस या सगळ्यांच्या संपर्कात आहे। त्याला जिवंत राहायचा अधिकार नाही आणि झालेली घटना तर अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याला फासावर लटकवल्याशिवाय आम्ही लोक तरी स्वस्थ बसणार नाही, एवढं फक्त विश्वास तुम्हाला देतो मी। पण आपण आता काय तुम्हाला कसं सांत्वन करायचं हे तर मला फार अवघड वाटतंय, कारण सांगणं सोपं असतं, सहन करणं फार कठीण असतं। त्यामुळे तुमच्या पोटचा गोळा गेलेला आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना, एकदम माणुसकीला कलंक आहे। तर माझं एक म्हणणं होतं, जसं योगी सरकार जसं जे निर्णय घेतात तसं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपल्या सरकारने असे निर्णय घ्यावेत आणि बरोबर आहे. समक्ष हो. मागावं सर। कारण हो माझ्या मुलीचा मृतदेह मी जे बघितलाय ना सर, त्याची वाईट अवस्था नाही. झाली आहे। हो तर त्या माणसाचाही त्याचे तुकडे तुकडे केले पाहिजे सर। त्याला नाही, खरं आहे। 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष तर असे अजिबात त्याला एवढे दिवस जगतात नाही, एवढा वेळ जातात कामा नये, एवढा वेळ जाणारच नाही, तुम्हाला सांगतो मी। एवढा वेळ जाणार नाही, याच्या मागे स्वतः मी एकदम डे टू डे त्याच्या मागे लागलोय मी। दरम्यान पुण्यातील नसरापूर इथे घडलेल्या धक्कादायक घटनेविरोधात अभिनेता रितेश देशमुखने तीव्र संताप व्यक्त केलाय। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यानं केली आहे। त्या काळात अशा गुन्ह्यांसाठी चौरंगकरणासारखी कठोर शिक्षा दिली जात होती। आजचा काळ वेगळा असला तरी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे असं म्हणत त्यांनी भोरच्या घटनेवर संताप व्यक्त केलाय। तेव्हा महाराजांची शिक्षा जी आहे चौरंग करण्याची, त्याची आठवण येते। ते अनुभूती होतेच त्या काळात निर्णय कसे घेतले जातात, पण तो काळ आणि हा काळ वेगळा आहे, हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे। आपल्याकडचे नियम वेगळे आहेत, आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं एक लिगल बॅकग्राऊंड आहे, आपल्या नियमातच राहून जे काय करायचं ते करावं लागतं। माझं म्हणणं आहे की आपल्याकडे नियम आहेत, आपल्याकडे कोर्ट्स आहेत, पण जेवढ्या लवकरात लवकर याच्यावरती निर्णय होतील तेवढे बरे असतात। यानंतर पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। निगोजे इथे 9 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। दक्षिण महाळुंगे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पॉक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून बाल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय।